नमस्कार. IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या कार्यक्रमात मी रणधीर कांबळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आहोत नाहूर या ठिकाणी. इथले प्रामुख्याने प्रश्न आहेत ते आरोग्याचे, रुग्णालयाचे आणि शाळांचे. त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे. इथं नगरसेवक भाजपचे प्रतिनिधित्व करतात. आपण सुरुवातीला जाऊया भाजपकडे की ज्या पद्धतीनं इथं ट्रॅफिकच्या समस्या आहेत. ट्रॅफिकच्या समस्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं लोक त्याबद्दलच्या तक्रारी करतात. का ही समस्या सॉल्व्ह होत नाही? सगळ्यात महत्त्वाचा विषय ट्रॅफिकबद्दल इथे असा आहे की LBS मार्ग हा एकमेव मोठा मार्ग आहे ज्या मार्गावरनं सतत वर्दळ आहे. पण त्या LBS मार्गावरती बऱ्याच ठिकाणी अजूनही बॉटलनेक्स टाईप रस्ते नॅरो झालेले आहेत. त्याच्यावरची वस्ती जोपर्यंत पुनर्वसित होत नाही तोपर्यंत तो मार्ग मोठा होत नाही तोपर्यंत ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम्स राहणारच आहेत आणि ते करण्याकरता प्रयत्न चालू आहेत. त्याच्याच बरोबरीने आता गोरेगाव लिंक रोडचा मार्ग ह्या LBSला जाऊन लिंक झालेला आहे. त्याच्यामधली वर्दळ निघालेली आहे. गांधीनगरचा मार्ग जो आहे तो लिंक रोड इथे LBSला झालेला आहे. पण हा मधला जो पट्टा आहे जसं इथे पोलीस स्टेशनसमोर गुरुद्वाराच्या आसपास वगैरे हा जो पट्टा बाकी आहे हे जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत ती राहणार आहे समस्या. एकूणच अनेक ठिकाणची जे बांधकाम आहेत मध्ये ते हलू शकले नाहीत. त्यामुळं ट्रॅफिकची समस्या आहे. काँग्रेस न इथं ज्या पद्धतीनं काम केलं आत्तापर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही. ही जी बांधकाम आहे त्या बांधकामाला जबाबदार कोण आहेत की त्याला काही पर्यायच नाही? नाही नाही, आता कसं आहे माहिती आहे का, हा विभाग पूर्ण स्लम विभाग आहे. जवळ या ठिकाणी भांडूपमध्ये 80% हा विभाग स्लम आहे. म्हणजे 80% लोक झोपडपट्टीत राहतात. कुटुंब मोठं झालं की त्याला पर्याय व्यवस्था नसतात. त्यामुळे त्याच्यावर आपण आरोप करणं ही गोष्ट शक्य नाही. आता जर तुम्ही 95चा पुराव्याने झोपडपट्टी धारक पात्र होतो, त्याच्यानंतर 2000 जणी प्राप्त होतो, तर त्या माणसाला राहण्यासाठी उपलब्ध जागा जर नसेल तर ती गोष्ट, कारण जर झोपडपट्टी पात्र झाल्यानंतर त्या माणसानं जर 1+1 वगैरे केलं असेल तर ते मला वाटत नाही की ते अयोग्य आहे. म्हणून त्यासाठी जबाबदार असं कोणाला धरता येत नाही. त्याच्यावर समजा जर 1+1च्या वर जर काय गोष्टी होत असेल तर त्या अन्यायकारक आहेत असं मी मानतो. एकूणच धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. शिवसेना सत्तेत आहे नेहमी कायमस्वरूपी महानगरपालिकेत. आता तुम्ही राज्यात पण आहात. इथली जी समस्या आहे ती झोपडपट्ट्या ज्या मध्ये आहेत रस्त्याच्या त्या न हे झाल्यामुळे ट्रॅफिकची समस्या सुटत नाही. मुळात या पद्धतीने की झोपड्यांचा प्रश्न या बाबतीत काही ट्रॅफिकच्या दृष्टीने काहीतरी अडथळा निर्माण करतो हे म्हणणं तसं चुकीचं होईल. कारण मुळात भांडूपमध्ये जी ट्रॅफिक होते ती LBS रोड, जंगलमंगल रोड आणि विलेज रोड या संपूर्ण भागामध्ये होते. आणि त्या भागामध्ये कुठे मध्ये झोपड्या येत नाही. तर जे दुकानी म्हणजे व्यापारी आस्थापन आहेत त्या आस्थापनामुळे तिथे बरेचसे बॉटलनेक तयार झाले आहेत आणि त्यांना हटवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आहे. म्हणजे याला मुळात आमच्या मते मूळ जो अभाव आहे तो चांगला सक्षम स्थानिक प्रशासकांचा, म्हणजे अधिकारी जे आमच्याकडे आहेत विभागामध्ये ते असे चांगल्या प्रकारचे अधिकारी न मिळाल्यामुळे फक्त चालढकल करत राहणं, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर अशा प्रकारचं काम करत राहिल्यामुळे या विभागामधल्या समस्या खऱ्या सुटलेल्या नाहीत. तसं प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी वारंवार इथं प्रयत्न केलेत. पण LBS रोड हा काय का फक्त भांडूपपुरता मर्यादित नाही आहे. संपूर्ण मुंबई महानगर म्हणजे कुर्ल्यापासून पूर्व उपनगराचा हा प्रश्न आहे. पण तो सोडवण्यामध्ये आपल्या आयुक्तांपासून उपायुक्तांपर्यंत अतिरिक्त कोणी त्याचे फारसे प्रयत्न केलेले नाही. प्रशासनानं गांभीर्याने लक्ष न घातल्यामुळे हा प्रश्न सुटला नाही. काय प्रशासन जबाबदार आहे की एकूणच लोकप्रतिनिधी बी काम करण्यात अपयशी ठरले? कसं असतं माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेचं काम काय असतं की रस्ते बनवणे आणि जो सोयीसुविधा आहेत आपल्या लोकांना ते देणं. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा विलेज रोड एरिया आहे आणि या ठिकाणी हा दलदलीचा भाग होता काही वर्षापूर्वी. इथे माती टाकून सगळं बिल्डिंगी बांधल्या गेल्या. त्यामुळे काय झालं की वरतून जे पाणी येतं, डोंगरावरनं जे पाणी येतं तर ह्या ठिकाणी दरवर्षी पाऊस पडला की इथे लोकांच्या घरामध्ये पाणी जातं. पण प्रामुख्यानं इथल्या नागरी समस्या ज्या आहेत तर त्या न सुटण्याचं कारण म्हणजे इथली खोती पद्धत आहे असं म्हणतात. खरंच फक्त खोती हाच विषय आहे की आत्तापर्यंत इथले जे राजकीय पक्ष किंवा जे प्रतिनिधी होते ते कमी पडले प्रशासनावर दबाव आणण्यात? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की भांडूप सोनापूरपासून मुलुंडला जे एक पण तिथे रोड तुम्ही बघायला गेलं एकदम क्लीन आहे. आणि आपल्या पवईपासून, गांधीनगरपासून आणि या सोनापूरपर्यंत एवढे हॉकर्स आहे, ह्यांना पहिलं तुम्ही हटवलं तर ट्रॅफिक आपली कमी होईल. याचबरोबर एकूण स्थानिक समस्या आहेत. प्रामुख्यानं आपण रिपब्लिकन पक्षाचा मोठा वर्ग स्लममध्ये राहतो. कुठल्या समस्यांना तुम्ही तोंड देता रोज जगतात? या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा जो
वर्ग ज्या वस्तीमध्ये राहतोय त्या ठिकाणी प्रामुख्याने इथल्या स्थानिक नगरसेवकांचं वस्तीमध्ये दुर्लक्ष होईल. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक नसल्यामुळे आमच्या कुठच्याही दैनंदिन ज्या नागरी सुविधा त्या होत नाहीत. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार नसल्यामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं असं स्थानिक नागरिक आहेत. तुम्ही सांगा, रोज तुम्ही जगत असता राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यास खरंच प्रशासन उपयोगाचं ठरतंय का? आमच्या इथे पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे म्हाडा या दृष्टीने MMRDच्या दृष्टीनं कुठलाही राष्ट्रीय पक्ष तिकडे लक्ष देत नाही. आणि आमच्या बऱ्याचशा समस्या आहेत की तिथे आम्ही सगळ्यांकडे समस्या मांडल्या, पण ते सर्व सरळ बोट दाखवतात MMRDकडे. MMRD आम्हाला कुठलीच दाद देत नाही. जवळजवळ 10 वर्ष झाली. आमच्याकडे ट्रॉफिकचा पण प्रश्न आहे. रोडवर सुद्धा अशी दुकानं बांधलेली आहेत, ते आम्ही दुकानं तोडण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा ती दुकानं ते बांधली आणि रोडवरच कचरा टाकले होते. एकूणच ट्रॅफिकची समस्याच बरोबर आहे. इथं प्रामुख्यानं जे समस्या आहेत ट्रॅफिकच्या असेल, पाणी साचण्याचं असेल पावसाळ्यात, का पूर्णपणानं याचा निचरा होत नाही? कारण कोणी लक्षच देत नाही त्याच्याकडे. प्रत्येकजण बोलतो माझी सत्ता नाही, मी कशाला करू, म्हणून प्रत्येकजण बाजूला उभा राहतोय. पण प्रत्यक्षात ते काम BMCने करायला पाहिजे. BMCची जी कामं आहेत ती स्वतः BMC करत नसल्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय. BMCने स्वतः फोन केल्यानंतर BMCचे अधिकारी सांगतात आमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे. ते कोणी भरायचं मनुष्यबळ? पब्लिकने भरायचं का? टॅक्स पब्लिककडनं घेताना तुम्ही त्यावेळेला विचार नाही करत. त्या पब्लिकचा टॅक्स जर भरायचा मागे राहिला एखाद्या महिन्यात वेळेला गरिबाचा, तर त्याची जप्ती करता तुम्ही. पण तो टॅक्स त्याचं काम येऊन कोण करत नाही? BMC वाले कोणी करत नाही. मग तो कोणी असून दे BMCचा अधिकारी, फक्त खुर्च्यांवरती बसायचं आणि ACची हवा खायचं एवढं BMCच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे. एकूणच महानगरपालिकेत इथं प्रतिनिधी जे आहेत त्या भाजपचे निवडून गेलेले आहेत. काय सांगाल तुम्ही की प्रशासनावर वचक नसल्यामुळं इथली कामं ठप्प झालेली आहेत? बरोबर आहे. इथले कुठलेही अधिकारी आपल्या जबाबदारीनुसार काम करत नाही आहे. ढकल तर आहेतच. आणि मग काय शेवटी सामान्य माणसं आणि जनप्रतिनिधी ह्यांच्यावरती मग आरोप घेतलेले जातात. आणि मग पुन्हा काय होतो, कार्यकाळ आमचे 5 जनप्रतिनिधीचे 5 वर्षाचे असतात, पण हे जे अधिकारी आहेत ते 2-2, 3-3 वर्षाने बदलत राहतात. मग तो पहिला अधिकारी दुसऱ्यावर ढकलतो, दुसरा तिसऱ्यावर ढकलतो. पण मात्र कायदेनुसार जेव्हा आमच्यावरती सामान्य माणसावरती जेव्हा ती लोक काही ॲक्शन घेतात तर ते बरोबर वेळेवर घेतात. प्रशासनावर वचक नाही नगरसेवकांचा, त्यामुळं असं होतंय. बघा, जनप्रतिनिधि जो है वो लोगों ने चुनकर दिया है, ठीक है. और जो सिस्टम के अंदर IAS IPS और जो बाबू काम करते हैं उनका कंट्रोल उनके सिस्टम्स के द्वारा होता है. पार्टी का जो सत्ते में रहती है उनका काम इतना है, उनका पॉलिसी बनाना और प्रोजेक्ट करना है. इम्प्लीमेंटेशन अगर इंजिनियर्स प्रॉपरली नहीं करें, अंमलबजावणीचाच प्रश्न आहे. अंमलबजावणी होत नाही प्रशासनाकडे आणि आपले नगरसेवक मग कमी पडतात यात. गेल्या 60 वर्षापासून हेच स्वभाव आहे. आता थोडा सत्ता बदली झालं तर त्यांना थोडासा टाइम लागेल. पण सरकार आता इथं निवडणुका येऊ घातल्यात, 5 वर्ष पूर्ण होत आहेत, अजून किती वेळ पाहिजे? असं नाही आहे. कधी पण एक लक्षात ठेवा, लोकांना आपला विचार बदली करण्यासाठी टाइम लागतोय. लक्षात एकूण प्रशासनावर वचक ठेवण्यात कमी पडलेलं आहे. तुम्ही इथं काम केलेलं आहे यापूर्वी. प्रशासनावर नगरसेवकांचा जर वचक नसेल तर कामं होत नाहीत. त्यामुळेच प्रशासन अशा पद्धतीनं वागतं इथल्या समस्या सोडवण्या. मला एक आरोग्य केंद्राबद्दल बोलायचं आहे. कारण तिकडे स्लमचा एरिया आहे आणि माडा कॉलनी जवळ आहे. तिथे सगळे लोक गरीब वस्ती राहते आणि तिथले आरोग्य केंद्र हटवल्याबद्दल मला बोलायचं होतं. कारण ते तिथे कुठेतरी केलं असतं तर तिथल्या लोकांना ती सुविधा मिळाली असती. त्याबद्दल जरा यांनी हे करावं. एकूणच प्रश्न आहे तो नगरसेवकांनी दबाव टाकून काम करून घेण्याचा प्रशासनाचा. पण मात्र शिवसेनेवर एक जबाबदारी येते, कारण शिवसेना इथं सत्तेवर आहे. अनेक वर्ष शिवसेनेकडे सत्ता असताना शिवसेनेची स्टाईल एक राहिलेली आहे की काम करून घेण्याची. का कमी पडली इथं शिवसेना तुमचे सत्ता असताना?
असं म्हणणं मुळात चुकीचं आहे की शिवसेना कमी पडली. जर पूर्ण मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये अनेक प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेनेनं करून दाखवलेले आहेत आणि त्या अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची अंमलबजावणी देखील केलेली आहे. आता काही ठिकाणी जे स्थानिक प्रश्न जर राहिले असतील, आता ह्या ठिकाणच्या प्रभागामध्ये जे काही स्थानिक प्रश्न आहेत तिथला स्थानिक नगर काही शिवसेनेचा नाही आहे आणि नगरसेवकांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं हे त्या पक्षाच्या त्या नगरसेवकांचं काम आहे किंवा त्या नगरसेवकाकडून योग्य रीतीनं काम करून घेणं हे पक्षाच्या धोरणांचं काम आहे. याच्यामध्ये जर भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या कोण नगरसेवक कोणी स्थानिक असेल किंवा कुठे एखाद्या ठिकाणी आम्ही असू, जर कमी पडलो तर दोष त्या वैयक्तिक म्हणजे स्थानिक नेतृत्वाचा आहे. पक्षाला दोष देणं चुकीचं होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काल पण आम्ही सांडपाणी प्रकल्पाचं हे केलं मुंबईमध्ये. पंपिंग या विभागामध्ये आता काही लोकांनी सांगितलं की पंपिंग म्हणजे पाण्याचा फार मोठा इथे सखल भाग असल्यामुळे पाणी साठायचं, पण गेल्या वर्षामध्ये आम्ही अनेक ठिकठिकाणी पंपिंग स्टेशन जे उभारले त्याच्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये इतका प्रचंड पाऊस होऊनही कुठेही यावेळेला पाणी साचलं नाही. हे श्रेय तुम्ही शिवसेनेला द्यायलाच पाहिजे. त्यांनी योग्य रीतीने केलेल्या कामाचं हे फळ आहे, हे तुम्ही मान्य करायलाच पाहिजे. सत्तेत असल्यामुळे शिवसेनेनं अनेक ठिकाणी कामं केलीत, मात्र या भागातले प्रश्न नागरी प्रश्न सुटले नाहीत, त्यामुळेच लोकांचा राग व्यक्त होतोय. मात्र एक स्पष्ट आहे की इथल्या प्रशासनावर इथून जे निवडून गेले त्या उमेदवारांचा वचक नसल्यामुळंच प्रशासन योग्य प्रकारे काम करत नसल्याचा लोकांचा सूर आहे. आपण घेणार आहोत एक ब्रेक नंतर पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत इथल्या इतरही समस्या, लोकांचं काय म्हणणं आहे आणि का या समस्या सुटत नाहीत. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत नाहूर या ठिकाणी. प्रामुख्यानं इथल्या नगरसेवकाचा वचक नसल्यामुळं हे प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करताय. कसं पाहता तुम्ही? आत्ताच आपल्या सेना आणि BJPच्या जे त्यांचं सरकार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रशासनाचे अधिकारी काम करत नाही आहेत. 40 वर्ष हे सत्तेमध्ये आहेत, सत्ता यांची आहे, जास्तीत जास्त नगरसेवक यांचे आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जर यांचा वचक नसेल तर हे विभागामध्ये काय कामं करणार? दोष देणं सोपं आहे, पण या ठिकाणी आपण ॲक्च्युली पाहाल तर वचक वगैरे नाही आहे असा विषय नाही आहे. मंगेश पवार या ठिकाणचे स्थानिकचे नगरसेवक आहेत, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. असं काही झालेलं नाही. पाऊस आला, पाऊस मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे अर्धा 1 तास ते 2 तास पाणी साठून राहिलेलं आणि त्यावेळी आम्ही पण आमचे सर्व कार्यकर्ते थांबा तुमच्याकडे येतो. भाजपच्या वतीने बोलले शिवसेनेच्या तुम्ही सांगा. या विलेज रोडमध्ये यसवाडमध्ये आम्ही असे भरपूर तक्रारी केली होती. पाण्याचा प्रश्न होता, पाणी साचलं होतं, पण पाणी साचताना आम्ही तिथे समोर होतो. गटाची ढाकणं आम्ही ओपन केली आणि आम्ही स्वतः त्या गटामध्ये उतरलो आणि ते गटर साफ केले. कामं केल्याचा प्रत्येक जण दावा करतात. ऐका, पाण्याचा निचरा आता तसं बघितलं तर इथे 23 वर्षापासून या ठिकाणी BJPचा नगरसेवक होता. 2007मध्ये हा जो पाण्याची समस्या आहे ते पाणी साठण्याची जो निचरा होण्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात त्यासाठी अंडरग्राऊंड नाला बनवण्याचं काम 2011ला सँक्शन करून ते काम चालू झालं. त्याच्यानंतर 2012ला नगरसेवक बदलल्यानंतर फक्त उद्घाटनच त्यांनी केलं. 2 वर्षामध्ये हे नाला बांधल्यानंतर ज्या पद्धतीने साफसफाई व्हायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत बिलकुल झाली नाही आणि याला सर्व लोकांनी संमती दिलेली आहे. तो जो नाल्याचा विषय आहे 2007 पासून जो नाल्याचा नवीन विषय जो चालला गेला त्या टर्ममध्ये प्रभाग समिती सदस्य म्हणून मी कार्यरत होतो. मी स्वतः ते प्रपोजल बनवून महानगरपालिकेला देऊन प्रपोजलची असेल, ऐका, प्रपोजलची असेल ना तर ते त्यांनी दाखवावेत. त्याची सगळी पुरावे असू दे ना तर कुठली असू दे आणि ते पुरावे दाखवावेत. पर्याय शोधू शकतो. प्रभाग समितीच्या ऑफिसमध्ये पण तुम्हाला पुरावे मिळेल, महानगरपालिकेकडे पुरावे. माझ्याकडे एकूण श्रेय घेण्याचा प्रयत्न होतोय. काय सांगा यांचा काय ते 2007ची गोष्टी सांगतात. एक मोठा बिल्डर आहे मुलुंडमध्ये, त्याच्या पाणी हे या बाजूला काढल्या होत्या आणि त्यावेळी संगीता गोपीनाथ पाटील नगरसेवक होते. 6 महिन्यात त्या कामाला त्यांनी थांबू दिला आणि एवढा पाणी ते विलेज रोड राहता ते या लोकांनी लक्षात नाही घेतला. एकूणच अडचणी लोकांच्या आहेत. ज्या पद्धतीने बिल्डरांचं पाणी इकडे वळवल्यामुळे हे असं झालं. नहीं, बिल्डरों का पानी तो है, सत्ता के जो लोग सत्ता में बैठे हुए हैं वो सब बिल्डरों को मदद करते हैं, लेकिन BMC का एक ही पदाधिकारी काम नहीं करता है. आम लोगों के लिए BMC है ही नहीं. जो चाय पानी देंगे, जो टेबल में नीचे से अंडर टेबल पैसा देंगे, उनका ही काम होता है. फरीदनगर में एक बुढ़ी औरत की जान चली गई.
विषय मेन होल खुला होने की वजह से वो बुढ़ी औरत पानी में बह के चले गई। तभी बीएमसी के जो पदाधिकारी किधर थे, सत्ता में बैठे हुए लोग किधर थे, मेरा ये बीएमसी से सवाल है। खरं तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष दिलं जातं। MIM च्या वतीनं तुम्ही हे काम करताय, इथे एवढ्या वर्ष पाहताय, भाजपचे नगरसेवक आहेत, प्रशासन काम करत नसल्यामुळे लोकांना अडचणींना तोंड द्यावं लागतं असं म्हणतात, काय तुमचं? या ठिकाणी इथले जे प्रशासकीय अधिकारी आणि नगरसेवक वगैरे आहेत सर्व पक्षांचे, हे पक्ष फक्त आपल्या हितचिंतक लोकांचेच कामं करतात। या ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाजाच्या वस्त्या ज्या असतात त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं। प्रश्न आहेत लोकांचे, ज्या पद्धतीनं मुस्लिम जिथं मतदार आहेत ते तुमचे समर्थक नसल्यामुळे त्यांची कामं केली जात नाही असा आरोप होतो। हा चुकीचा आरोप आहे। ज्यावेळी खासदार किरीट सोमय्या होते त्यावेळी रमाई नगरमध्ये मी स्वतः किमान 75 ते 80 घरं वाल्मिकी आंबेडकर या वॉर्डाबद्दल बोला तुम्ही। आणि ह्या वार्डातला सांगतो, जर इथे लोक म्हणत असतील तर कामं झाले नसेल तर इथेच आमचे सरदार तारासिंगजी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करून नगरसेवक झाले होते। याचं उत्तर कोण देईल का? मुस्लिम आता त्यामुळे त्याच्यानंतर 3,500 लीडिंग संगीता पाटील निवडून आल्या होत्या। एक मिनिट, त्यानंतर तुम्ही मुस्लिम एरियाबद्दल बोलताय तर सोनापूरला आपण साहेब MSDPच्या अंतर्गत G+1 एक टॉयलेट केलेलं आहे सोनापूरमध्ये। सोनापूरमध्ये पण आपण कामं केलेली आहेत, एकूणच कामं केल्याचा दावा होतो, तुम्ही काय सांगाल? साहेब, आमच्या पक्षाने पण 125 जणांना घरं बांधून दिलेले आहेत। प्रश्न मुद्दा असा आहे की भांडूपच्या विकासावर आपण भांडतो। आज झोपडपट्टीमध्ये साहेब 70% स्लम, 100%मधून 70% स्लम एरिया आहे, 1+1 झोपड्या आहेत। आज त्यांना ह्या सरकारने जे काही 1+1 झोपड्या 14 फुटापर्यंत आरक्षित ठेवलेलं आहे, त्याच्या पुढे काय? या कस्तुरीच्या इथे जो नाला आहे त्या नाल्यामध्ये सगळे कॅबल आहेत, त्या कॅबलकडे कोण बघत नाहीयेत। मागे हनुमान नगरला एक महिला नाल्यात तुंबल्यामुळे ती वाहून गेली मनीषा तुपेंच्या विभागामध्ये, त्याचं कोण काय बोलत नाही। आपापल्या पक्षाचं श्रेय वाटण्याचा प्रयत्न करतात। सामान्य माणसाचे प्रश्न सुटत नाहीत, काय सांगाल? आज 14 फुटाच्या वरती ज्या झोपड्या आहेत, सरकारने जो निर्णय काढलेला आहे की 14 फुटाच्या वरच्या झोपड्या अपात्र करून त्या तोडण्याचा, मला हे सांगायचं आहे की भांडूप हा झोपडपट्टीचा विभाग आहे। जास्तीत जास्त लोकसंख्या ही स्लममध्ये राहते आणि 1+1 ही प्रत्येक कुटुंबाची गरज आहे, ती सोय नाही आहे। त्यांच्या कुटुंबाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येकाने आपली घरं त्यानुसार बांधलेली आहेत। तर मला या नगरसेवकांना हाच प्रश्न विचारायचा आहे, जर हे महानगरपालिकेमध्ये जेव्हा तिथे त्या विभागाचे नगरसेवक म्हणून तिथे आपली भूमिका मांडत असतात, ज्या घर कुटुंबधारकांकडून ते कर घेतात, कर त्यांच्यावर प्रत्येक घरामागे लादला जातो, तर त्या कुटुंबांना पात्र करण्यासाठी, त्या घरांना पात्र करण्यासाठी तो मुद्दा ते कॉर्पोरेशनमध्ये का मांडू शकत नाही? एकूणच अनधिकृत जे मोठ्या झोपड्या वाढत आहेत त्याला कोण जबाबदार आहे? सत्ता तुमची आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न उपस्थित, तुमच्याकडे बोर्ड दाखवणं साहजिक आहे। मुळात 14 फुटापर्यंत झोपड्यांचा जो प्रश्न आहे, तर 14 फुटाच्या पर्यंत झोपड्यांना कोणत्याही प्रकारे हात लावू नये, कारण मगाशी म्हणाल्याप्रमाणे तो गरिबांची गरज आहे, हे शिवसेनेचं धोरण असल्यामुळे माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांनी वेळोवेळी सांगितलं की आताही मागे 14 फुटाच्या वरच्या झोपड्या पाडण्याचा काही प्रशासनाचा निर्णय होता तो शिवसेनेने हाणून पाडला आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 14 फुटापर्यंतच्या झोपड्या लक्षात झाल्याच पाहिजेत। त्याच्या वर वाढतंय, त्यामुळे नागरी समस्यांवर ताण येतोय। नाही, त्याच्यावर 14 फुटाच्या वरती आमच्या भांडूपमध्ये तरी अशा फारशा प्रकारे हे नाही आहे आणि मुळात भांडूप हे झोपडपट्टीचं क्षेत्र आहे, झोपडपट्ट्या हे म्हणणं चुकीचं आहे। भांडूपमध्ये चाळ संस्कृती आहे आणि या चाळ संस्कृतीमध्ये तिथे असलेल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागण्याइतपत लोक फक्त बांधकाम वगैरे करतात, त्याच्यामुळे उगाच काही 2 मजली 3 मजली 4 मजली अशा प्रकारचे इतर विभागामध्ये आढळणारे प्रश्न आमच्या भांडूपमध्ये नाही आहेत। आणि म्हणून आणि कुठेही जिथे 14 फुटापर्यंत जिथे आहेत की जवळजवळ 1+1 जिथे आहेत तिथे शिवसेनेनं आमच्या इथल्या स्थानिक मराठी माणसांच्या हिताच्या दृष्टीनं त्यांचं रक्षण केलेलं आहे। मग याच्या दलित मुस्लिम असला कुठलाही भेदभाव न करता ज्या माणसाला घराची गरज आहे त्याच्या घराचं योग्य रक्षण झालं पाहिजे, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका राहिलेली आहे। बरोबर आहे। सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्याची सगळ्यांनीच भाषा बोललेली आहे, निवडणुका असू द्या किंवा निवडणुकानंतरही। मात्र सामान्य माणसांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत, त्यामुळेच हा संताप आहे। घेऊया एक ब्रेक नंतर पुन्हा जाणून घेऊया की नाहूरवासियांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यात कोण अपयशी ठरलं। ब्रेक नंतर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत नाहूरमध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे तो इथल्या लोकांच्या आरोग्याचा आणि तो आरोग्याचा प्रश्न सोडवण्यात नगरसेवक कमी पडलेत असा जो आरोप होतोय, काय सांगा? हे बघा, नगरसेवक इथे आहेत ते कार्यक्षम आहेत आणि ह्या ठिकाणी 5 वर्ष सोडता गेली 40 वर्ष भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सरदार तारासिंग आहेत, चारुशीला समजीत करायला आता मंगेश पवार आहेत। आरोग्याच्या संदर्भात तुम्ही जर चर्चा करत असाल तर इथे बाजूचं हॉस्पिटलच आहे बघा,
मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, हे भांडूपमध्ये सेकंड मॅटर्निटी हॉस्पिटल इथल्या स्थानिक नगरसेवक मंगेश पवार यांच्या माध्यमातून ते हॉस्पिटल झालेलं आहे. आणि एवढेच नव्हते, सुभाषनगरला जो रस्ता आहे त्या रस्त्याचं कामसुद्धा नगरसेवकाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि पाण्याचा जो विषय असा आहे की वरती डोंगराचा पट्टा आहे आणि हे उतळ भाग आहे, त्याच्यामुळे पुढे बॉक्स ड्रेन बनवलेला आहे, तुम्ही जाऊन हे करू शकता. ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे. भाजपच्या वतीनं प्रश्न सोडवलेत असं म्हणतात, काय सांगाल तुम्ही? आता ज्यांनी ते बोलले की इथे मेटर्निटी हॉस्पिटल आहे, तिथे गेल्या महिन्यापासून डॉक्टरच नाही, मग कशाला तुम्ही मेटर्निटी हॉस्पिटल उघडून ठेवलं आहे? डॉक्टर तर उपलब्धच नाही. आम्ही गेलो त्या दिवशी पेशंटला तर डॉक्टर नाही, पण ते डॉक्टर तिथे गेले, तिथून येणार आहे डॉक्टर, मग कशाला तुम्ही उघडलंय? काय सुविधा नाही? तुम्ही जाऊन विचारू शकता, सर्व विचारू शकता. रुग्णालय आहे मात्र डॉक्टर नाही, लोकांचा अनुभव आहे, काय सांगाल तुम्ही? आता सत्ताधारी नेत्यांनी सांगितलं की 10 वर्ष आहे नगरसेवक होते वगैरे, पण मला एक सांगायचं आहे, त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की भांडूपमध्ये नाऊरच्या इथे 2 लाख स्क्वेअर फीटचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येणार होतं. ते माजी आमदार शिशिर शिंदे यांनी 2 वेळा तो भूखंड आरक्षित करून घेतला आणि त्याच्यानंतर विधिमंडळात देखील तो प्रश्न लावून धरलेला. 2 लाख स्क्वेअर फीटाचं जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतं ते मुलुंडपासून आपल्या कुर्ल्यापर्यंतच्या लोकांना अतिशय उपयोगाचं होतं, कारण त्याच्यात दलित असू देत, गरीब असू देत, सामान्य माणूस असू देत, असे सर्व माणसं त्याच्यामध्ये येणार होती. त्याबाबत कोण बोलतील का ही लोक? सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा भूखंडच गायब झाल्याचा झालं काय? की बीएमसी अधिकाऱ्यांनी घेतला की इथल्या नगरसेवकांनी घेतला, तो आम्हाला प्रश्न आणि विचारला. आरक्षित भूखंडाचा दोन वेळा जे शिशिर शिंदे साहेबांनी तो आरक्षित केलेला भूखंड होता, तो भूखंड गेला कुठे, कोणी खाल्ला ते पहिलं दाखवा. हा भूखंडाचा प्रश्नच आहे, त्यामुळे रुग्णालय सुपर स्पेशालिटी झालं नाही. आणि आणखी तुम्ही सांगा तुमच्या एरियावर. ह्या ठिकाणी 70% दलित वस्ती आहे. रमाबाई आंबेडकर नगर, हनुमान नगर व फुले नगर ह्या ठिकाणी दलितांच्या वस्तीमध्ये आजपर्यंत सत्ताधारी असो विरोधी पक्ष अजून त्या ठिकाणी कुठच्याही पद्धतीची सुखसुविधा नाही. लोकांना सावित्री फुले रुग्णालयामध्ये एखादी गरोदर महिला गेली, जरा काही दुखायला लागलं की तिला सायन हॉस्पिटलला इकडे तिकडे ट्रान्सलेशन करतात. त्या ठिकाणी कुठच्याही पद्धतीचे त्यांना फॅसिलिटी नाहीत. फॅसिलिटी नसल्यामुळे लोकांचे रुग्णांचे हाल होतात. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जोपर्यंत ह्या ठिकाणी निवडणुकीचा मुद्दा बाजूला आहे, आपल्या लक्षात आलं की हॉस्पिटलचा प्रश्न आहेत, काय सांगाल? तोच प्रश्न आहे हॉस्पिटलचा सर्वात महत्त्वाचा, कारण भांडूपची जनता ही गोरगरीब कष्टकरी जनता आहे आणि त्या ठिकाणी भांडूपसारख्या ठिकाणी जर 25 वर्ष सत्ताधारी सत्ता करतात महापालिकेमध्ये, तर एक भांडूपसाठी एक छोटंसं हॉस्पिटल ते देऊ शकत नाही. आता जसं ह्या लोकांनी सांगितलं की स्क्वेअर फूट 2 लाख स्क्वेअर फुटाचा आरक्षित होता भूखंड, तो सुद्धा गायब झाला, जो आमच्या भांडूपवासियांच्या सुविधासाठी होती. आजकाल भांडूपची डेंग्यू मलेरियाचे जे पेशंट आहेत त्यांना भांडूपला कुठे सुविधाच नाही आहे, सगळ्यांना इकडे तिकडे पळायला लागतं प्रत्येक गोष्टीला. खड्ड्यांची हालत खराब आहे. गोरगरीब लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, ज्यांच्याकडे रुग्णालयाची जी समस्या आहे आणि जे रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय इथं होणार होतं त्याचा भूखंडच गायब झाल्याचं म्हटलं जात आहे, काय सांगाल? मला असं म्हणायचं आहे की या भांडूपमध्ये अनेक ठिकाणी मॅटर्निटी हॉस्पिटल आहेत. उदाहरणार्थ सावित्री फुले एक हॉस्पिटल होतं. या भांडूपमधल्या जुन्या 105 मध्ये 2 हॉस्पिटल आहेत की जे एक भांडूप गावामध्ये मॅटर्नल हॉस्पिटलसाठीच रिझर्व होतं. या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाचा असा गोंधळ आहे की त्यामध्ये आरोग्य समिती आरोग्य प्रशासनामध्ये त्यांनी ते ताब्यात दिलं आणि त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव करून एका प्रायव्हेट संस्थेला दिलं. इकडच्या जो मालक होता त्या मालकाला ते माहीतच नाही. 10 वर्षानंतर ती माहीत झालं की ही जी हॉस्पिटल आहे माझ्याच ताब्यात आहे. हा एक गोष्ट. या ठिकाणी जे आत्ता हॉस्पिटल झालं त्यामध्ये या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला एक मोठी संधी होती. जर ते 10,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल होतं, त्या ठिकाणी त्या मॅटर्निटी हॉस्पिटलच्या सोबत जनरल हॉस्पिटल पाहणं गरज होती, कारण सुभाषनगरमध्ये जे हॉस्पिटल आहे ते पूर्णतः बंद झाले आणि गरीब लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. रुग्णालयाची समस्या मोठी आहे. रुग्णालय आहे तर डॉक्टर नाहीत आणि जिथं हवा आहे ते भूखंड गायब झाले. हे सर्व खोटं आहे. जे रुग्णालय चालू केले त्याच्यामध्ये मॅटर्निटी सोबत दुसरं हॉस्पिटल पण त्याच्यासाठी प्रयत्न करतायत नगरसेवक. आहे त्याच्याबद्दल बोलताय? आहे ती पण चालू आहेत ना, चालू आहेत. तुम्ही आत्ता चला इथे, आत्ता चला साहेब, आत्ता चला. नाही आत्ता चालू आहे, तुम्ही जाऊन बघा. तुम्ही जनतेला विचारा. आज सकाळचा रिपोर्ट घ्या. आज सकाळची अजिबात हॉस्पिटल आम्हाला खोटं आश्वासन नाही पाहिजे.
तर भांडूप एवढा मोठा आहे आणि एक चांगलं हॉस्पिटल आम्हाला पाहिजे आणि हे ते रस्त्यासाठी पण ते सांगतात. मागे एकदा हे लोक इतकं सांगतात की आम्ही सुधारणा केल्या. लास्ट टाइम एक कांजूरचीच महिला होती, तिला डिलेव्हरीसाठी तिची डिलेव्हरी नॉर्मल असताना देखील तिला सांगितलं की सिझर होणार, सायनला करा आणि तिचं बाय दगावलं होतं आणि तिला ॲम्ब्युलन्स सुद्धा दिली नव्हती. मग यांच्या सुविधा कसल्या? एकूणच रुग्णालयाची समस्या आहे, इथल्या शाळांची समस्या आहे, काय सांगा? नमस्कार, मी चिन्मय मोकल. आपण जिथे उभा आहोत हा ग्राउंड, सगळ्या ग्राउंडमध्ये छोट्या मुलांना खेळायला कुठेच जागा वाचलेली नाही आहे. सगळीकडे तुम्ही बघू शकता, तिकडे कुठे शेड बांधलेत, कुठे बेंच लावलेत, कुठे फुटपाथ बांधलेत. जे गेम खेळले जात नाहीत, जसे तुमचे व्हॉलीबॉल आपल्या एरियात कुठे खेळले जात नाहीत, ते गेम त्या गेमसाठी इकडे ग्राउंड बनवले आहेत. कबड्डी आपल्या इथे कोण खेळत नाही. ग्राउंड शाळेमध्ये सगळ्यांच्या ग्राउंड आहेत, कबड्डीसाठी, खो खोसाठी म्हणा, व्हॉलीबॉलसाठी, सगळ्यांसाठी ग्राउंड आहेत. मुलांसाठी क्रिकेटसाठीच नाही आहे कुठले. आता बघा, पवार बोला, टँक रोडला बोला, हा ग्राउंड बोला, इथे जिथे मुलं खेळतात त्या ग्राउंडवर फुटपाथ बांधलेत. लक्षात आलं मैदानांचा प्रश्न आहे जो युवकांसाठीचा, तो ग्राउंडचा विषय ह्या ग्राउंड विषय असा आहे की इथे कोणीच पोरं खो खो खेळत नाही, कबड्डी खेळत नाही, व्हॉलीबॉल खेळत नाही. इथले स्थानिक पोरं क्रिकेट आणि फुटबॉल यासाठी हे लोकांनी बनवून 1 महिन्यापासून काम चालू आहे. काम काय पुरं होतच नाही आणि ह्या इतर लोकांना गरजच नाही. ज्या गरजेच्या नसतील त्याच गोष्टी इथं होत आहेत आणि ज्या पाहिजेत त्या होत नाहीत असा आरोप जो होतो. लास्ट 5 वर्ष काँग्रेसची नगरसेविका होती, तिने काय काम केलंय ते आम्हाला सांगा. आमच्या नगरसेवकनी एवढं काम केलेलं आहे आणि तुम्ही तुमचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्याच अपयश सांगणार, तुम्ही काय केलं? आमचं केलंय ना. अपयशाचा दादा प्रश्न नाही आहे. हे बघा, तुम्ही जनतेचा व्ह्यू घ्या. जनता, इथली जी जनता आहे दर वेळेला काँग्रेस बीजेपीला निवडून देते ना. आणि हे जे गार्डनचा जो विषय आहे ना, मग बाकीचे नाही, बाकीचे गेम काय खेळायचे नाहीत का? व्हॉलीबॉल खेळायचं नाही का? 4 मैदान आहेत, 4. एकूण अनेक प्रश्न आहेत. इथं आपल्या सोबत आहेत काँग्रेस सिटीजन आहे. माझं 65 वर्ष वय आहे आणि मी इथे ह्यांनी जे सांगितलं, आता मी काठी चालून मी भांडू गावात जातो, मला तो ब्रिज ओलांडायला लागतो आणि मला त्रास होतो. पण तिथे ब्रिजसाठी जे प्रयत्न केलेले आहेत BMCने अजिबात त्याच्यामध्ये काही केलेलं नाही. आम्ही सगळ्या प्रकारच्या जागा दाखवल्या होत्या त्यांना. आणि तसंच हॉस्पिटलबद्दल जे बोलले हे लोक, तर तेही हॉस्पिटलच्या कुठल्याही सुविधा नाही. आता आमच्यासारख्या ह्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत, रुग्णालयाचे प्रश्न आहेत, सोडवल्याचा दावा केला जातो. मात्र लोक या ठिकाणी मैदानाच्या बाबतीमध्ये बोललं जात आहे. मी आपल्याला एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की इथून 5 मिनिटावर मुलुंड आहे आणि ह्या बाजूला 5 मिनिटावर विक्रोळी आहे. या दोन्ही ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, मुलुंडमध्ये किती मैदान आहेत आणि त्या ठिकाणी विक्रोळीमध्ये किती मैदान आहेत. परंतु भांडूप हा एकमेव असा भाग आहे की त्या भागामध्ये, भांडूप विभागामध्ये एकही या ठिकाणी मैदान नाही, एकही मैदान नाही. परंतु त्यातल्या त्यात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी सेंट जेवियर्सच्या समोर जो एक राखीव भूखंड होता, त्या भूखंडावर या ठिकाणी खेळण्यासाठी अनेक प्रश्न आहेत. भूखंडाचा प्रश्न आहे, मैदानाचा प्रश्न आहे, हॉस्पिटलचा प्रश्न आहे. मात्र हे प्रश्न लोक विचारतायत कारण की आमचे प्रश्न सुटले नाहीत. तुम्ही निवडणुका लढवा, मात्र आमचे प्रश्न सोडवा, हा खरा प्रश्न लोकांचा आहे. घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया इथल्या लोकांचे प्रश्न नक्की न सुटण्यामागची काय कारणं आहेत. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत नाहूरमध्ये. लोकांचे प्रश्न आहेत, त्यामुळे लोकांचा संताप व्यक्त होताना दिसतोय. काय प्रश्न आहेत की जे रोज तुम्हाला सामोरे जावं लागतं? नमस्कार साहेब, IBN लोकमतचे आम्ही आभारी आहोत. पहिली गोष्ट, आम्ही या ठिकाणी राहतो जंगलमंगल विभागामध्ये. विजय निवास करून बिल्डिंगचं नाव आहे. 5 वर्ष झाली आमची बिल्डिंग पडलेली आहे. फक्त आमदार खासदार बघून गेल्यानंतर 5 वर्षानंतर ते कोण कुत्रं भरकलं नाही. तुम्ही 1+1 ज्यांच्याकडे जागा आहे त्यांचा प्रश्न घेतात, पण ज्यांची जागा नाही त्यांच्यासाठी कोणीही आमदार किंवा खासदार नगरसेवक कोणीही अजून पुढे आलेलं नाही. पडून हे कुणी त्यांचं कोणीही बघायला तयार नाहीत. काय सांगाल? मला एवढंच बोलायचं आहे, इथे मंगेश पवार म्हणून आहेत, आमच्या इकडे वाडला राहतात, तर त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. इथे असं नाही, कामं केलेले आहेत त्यांनी, असं केलेले आहे म्हणून कामं केलेले दाखवा. मी सांगतो की इकडे नगरसेवक बीजेपीचा आहे. नगरसेवक बीजेपीचा आहे, आमदार इथला शिवसेनेचा आहे. अजूनपर्यंत हॉस्पिटल एवढं 25 वर्ष झालं तर म्युन्सिपालिटीचं हॉस्पिटल बनवून पडलंय, अजूनपर्यंत चालू नाही झाला. नगरसेवकला विचारावा. हॉस्पिटलचा प्रश्न आहे, काय सांगा? माझं एकच म्हणणं आहे की ह्या इथे जे काम नाही झालेलं आहे ते झालं पाहिजे. रविवारी आणि आदल्या दिवशी पण इथे जे फेरेवाले बसतात त्यांच्यामुळे एवढे ॲक्सिडेंट होतात.
त्यावर कोणी लक्ष देत नाही. आम्ही हजारो लेटर बीएमसीला दिले, पोलीस चौकीला दिले. सामान्य माणसांच्या प्रश्नांचे तड लागत नाही, उत्तर दिली जात नाहीत प्रशासनाकडून. कशा प्रकारच्या समस्यांना तुम्ही तोंड देता? आम्ही आहे ना आज 3 वर्ष पहिले एक मुलगी होती, 3 वर्षाची मुलगी होती. त्याला डबल डोस दिल्यानंतर, ते दवाईचे डबल डोस देण्यानंतर तिला अशक्त झाला होता, आखे डोळे ते फिरले होते. तर आम्ही त्याला जनरिक आपल्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की इथे नाही होणार तुझा इलाज, तू मोठ्या दवाखान्यामध्ये जा. तर बडवाईकमध्ये घेतलं, तरी पण तिथे पण सांगितलं की माझा नाही होणार इथे पण इलाज. आता त्यांनी एकूणच स्थानिक रुग्णालय जर असतं तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता. काय सांगाल? हॉस्पिटलचा मोठा प्रश्न आपले भांडूप नगरातला मोठा प्रश्न आहे. मोस्टली डिलेव्हरीसाठी किंवा डेंग्यू मलेरियाच्या पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिकडे एकदम जबाबदारी न घेता सांगितलं जातं आम्हाला इथे अवेलेबल खॉट नाही आहे. मुलुनगरवरला गेल्यानंतर तिथून सायनला पाठवलं जातं. सामान्य माणूस करणार काय? माझा प्रश्न थेट सत्ताधारी सामान्य माणसाचा खरा प्रश्न आहे. काय एकूण हॉस्पिटलचा इथं प्रश्न गंभीर असल्यामुळेच लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. इथून दूरच्या विभागात जावं लागतंय. काय तुम्ही कसं पाहताय? सत्ताधारी पक्ष तुम्ही आहात, त्यामुळे इथला रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यात काय कमी पडण्याची काय कारण आहे? मुळात महापालिकेचं इथे प्रसूतीगृह अतिशय चांगल्या दर्जाचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं शिशु म्हणजे त्यांची काळजी घेण्यासाठी देखील इथे एक नव्या प्रकारचं एक रुग्णालय झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलुंडला अनेक म्हणजे भांडुपला लागून असलेल्या मुलुंड विभागामध्ये अनेक महानगरपालिकेची रुग्णालय आहेत. त्यानंतर राजावाडीला पण एक अतिशय सुसज्ज असं रुग्णालय आहे ज्याच्यामध्ये महानगरपालिकेने खूप अद्ययावतीकरण केलेलं आहे आणि ज्याच्या प्रकारे जे सुपर स्पेशालिटी ज्याला लागतील अशा अनेक प्रकारच्या आजारांवर तिथे उपचार केले जातात. डॉक्टरच नाहीत, हॉस्पिटल आहेत म्हणतात. राजावाडी रुग्णालय किंवा मुलुंडचं अग्रवाल हॉस्पिटल किंवा सावरकर इथे डॉक्टर नाहीत अशा प्रकारचा आरोप तुम्ही करू. इथं स्थानिक जे हॉस्पिटल आहे बोलतो आपलं जे सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये सातत्याने सतत ते फुल असतं आणि गेले अनेक वर्ष सुरक्षित बाळंतपणासाठी आणि अतिशय मुलांच्या चांगल्या काळजीसाठी त्याला अनेक बक्षिसं मिळालेली आहेत. लोकांचा इतका चांगला प्रतिसाद ते रुग्णालय चांगलं असल्यामुळेच मिळतं. एकूण रुग्णालयाचा प्रश्न खरंच सुटलाय. आता आपले सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात. साहेब कसं आहे माहितीये का, साहेबांनी आतापर्यंत सांगितलं की मुलुंडला स्टाफ अवेलेबल आहे. आता तुम्ही जाऊन बघू शकता, डॉक्टर वॉर्ड बॉय कारकून यांची सुद्धा कमतरता आहे. सत्ताधारी पक्ष आता आपल्याला सांगतायत की हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा आहेत. आपल्या गरोदर ज्या स्त्रिया आहेत त्या 2-2 वाजेपर्यंत सोनोग्राफीसाठी लाईन लावतात. ह्यांचे डॉक्टर्स तिथे अवेलेबल नसतात. त्यानंतर त्या महिलांना एका कागदावर लिहून प्रायव्हेट सोनोग्राफी करण्यासाठी लिहून दिलं जातं. 1 मिनिट, त्यांना आयर्नच्या कॅल्शियमच्या गोळ्या ह्या रुग्णालयाचा प्रश्न आहे. बाबतीमध्ये जे बोलतात हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण ज्या मुंबई महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत, शिवसेनेचा मान्य वंदनीय शिवसेना प्रमुख स्वप्न होतं की 80% समाजसेवा आणि 20% ते सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही हे सांगा. त्याच माध्यमात भांडूपमध्ये जे रुग्णालय आपल्या पाठीमागे जे रुग्णालय आहे त्या चांगल्या प्रकारे चालू आहे. तिथे डॉक्टर आहेत. हे फक्त चुकीचे आरोप करतायत. हे फक्त चुकीचे आरोप आहेत. ह्याच्यामध्ये तथ्य काही नाही. आरोप आहेत, तथ्य नाहीत. बीएमसी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं जातं, त्यासाठी पैसे घेतले जातात, त्याचं कुठल्याही प्रकारची पावती दिली जात नाही आणि तो भ्रष्टाचार खूप बोकाळलेला आहे. गरीब माणसांचा जर इलाज करायचा असेल तिथलं प्रशासन पूर्ण भ्रष्टाचार पैसे घेतले जातात असा ज्यावेळेला आरोप केला जातो तर मी माननीय माझ्या सर्व सहकारी विरोधी पक्षांना विचारतो की त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यासाठी काय आंदोलन केलं, काय कोणत्या प्रकारच्या तक्रारी केल्यात का? उगाच कॅमेरा दिसल्यानंतर विरोधाला विरोध करायचा याला काही अर्थ नाही. विषय असा आहे, डॉक्टर नाही म्हणतात, बरोबर आहे, डॉक्टर आहेत, ह्यांना तर वाटतं ना तर ह्यांनी लेटर तक्रार करावी ना. तुम्ही इथे हे करू नका, तक्रार करावं म्हणतात. सगळ्या गोष्टीची काही तक्रारच करत बसायची. असं लोकांना काय काम धंदे नाहीत का? लोकांना काम धंदे नाही का? फक्त तक्रार करायची. पहिले डॉक्टर आणून उभी करा. नुसत्या इमारतीला काय होत आहे? पब्लिक बघा, मेजर प्रॉब्लेम, सर्वांचा मेजर प्रॉब्लेम आहे. कस्तुरी विद्यालयाने नाल्यावर भिंत घालून शाळा बांधली ती आता दाखवा आणि पहिली ती तोडायला लावा. त्याच्यामुळं पाणी सगळं
थांबतंय नगरसेविका संगीता पाटीलनी लय मेहनत केली पण ते माझ्या माजोर झालेले आहेत म्हणून ते पहिले काम करा नाल्यावर बघा तुम्ही आता जाऊन शूट करा ते वाहले ना आणि तिथे कामं झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळेच पाणी तुंबतंय असा जो आरोप होतोय त्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते काही ठराविक शाळांकडे. तसं दुर्लक्ष नाही, शाळा काय बीजेपीची आहे असं काय नाही आहे. हे जाणून बुजून आरोप केला जातोय, दर टायमाला कचरा साफ केला जातो, तसं काही होत नाहीये. आणि पाणी आता भांडूप पाणी थांबत नाहीये, हे जाणून बुजून काहीतरी बोलायचं. याच्या मागचा उद्देश हेच आहे इथे नगरसेवक प्रत्यक्षात जाऊन बघा तिथली परिस्थिती, आरोप नाही प्रत्यक्ष बघा. सत्तेचा हा डोंगराळ भाग एवढा असताना तुम्ही विक्रोळी आणि मुलांच्या कशाला उदाहरण देता. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा, इथेच कॉर्नरला बघा पूर्ण रस्ता जसाच्या तसाच पडलेला आहे. कोणीही पक्ष असू द्या, बीजेपी असू दे, मनसे असू दे, आज यांची सत्ता आहे. आज तुम्ही रोडवरती फिराल तेवढा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे हा फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. या फेरीवाल्यांना का उठवलं जात नाहीये हे मला सत्ताधाऱ्यांना उठवायचंय. तुम्ही कुठेही जा, या फेरीवाल्यांना कोणी बसवलंय? फेरीवाल्यांना कोणी बसवलंय? मैं आपसे विनती करता हूं कि आप इसके पीछे आपका एक मुहिम चलाइए और देखिए कि पक्ष कुठलाही असू दे पण काम झालं पाहिजे. पक्ष कुठलाही असू दे पण काम झालं पाहिजे. काय काम झालं पाहिजे एकूण समस्या हे आहेत आणि इथले नगरसेवक सक्षम आहेत हे सगळे सोडवायला. नहीं सक्षम नहीं है साहब. हे फेरी वाला कोनी संरक्षण दिला है? फेरी वालों को संरक्षण किसने दिया है? फेरी वालों को बिना संरक्षण के रास्ते पे बैठ सकते हैं क्या? इसके लिए उसको संरक्षण कौन दिया है? ये मेरा सेना बीजेपी आज पब्लिकला यायला जायला रस्ता नाही त्यावरती सगळे फेरीवाले बसलेले असतात. विनंती करता हूँ, मैं IBN लोकमत से विनंती करता हूँ कि आप सर्वे लीजिए यहाँ फेरी वालों को किसने बिठाया. भ्रष्टाचारच्या आरोप मध्ये जेल मध्ये कोण बसलाय ते बघा. फेरीवाला बसलेला आहे, फेरीवाल्याला रोजगार नाही म्हणून तो फेरीचा धंदा करतो, त्यांना रोजगारापासून दूर आहे. कारण भांडूपमध्ये वेगळा असं म्हणजे सेपरेट असं भूखंड आरक्षित नसल्यामुळे तिकडे वेगळ्या बाजारपेठा नसल्यामुळे लोकांसाठी कुठे माल खरेदी करणार, कुठे बाजारपेठा वगैरे नसल्यामुळे त्यांच्यासाठी खरा हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे काही स्थानिक फेरीवाल्यांनी त्या ठिकाणी वस्ती केलेली हे मान्य आहे, पण याचाही कुठे नियोजनाची कुठे त्याच्यामुळे आणि ट्रॅफिकचे वगैरे या लोकांच्यामुळे कुठे काही अडचण झालेली नाही. प्रश्न अनेक प्रश्न आहेत. फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, कामगारांचा, एकूणच मैदानांचा प्रश्न आहे, शाळांचा प्रश्न आहे, पाणी जे साचतंय त्याचा निचरा होत नाही त्याचाही प्रश्न आहे. प्रश्न अनेक आहेत. प्रश्न सोडवण्याच्या अपेक्षेत तिथला सामान्य माणूस लवकर हे आपले प्रश्न सुटतील या अपेक्षेनेच लोकांना मतदान करतोय. मात्र प्रश्न उपस्थित करूनही ते प्रश्न सुटले जात नाहीत. पुढच्या काळात हे प्रश्न सुटतील या अपेक्षेनेच ते वाट पाहत आहेत. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणाहून IBN लोकमतच्या खास कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये.